महा 83 डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। भिवंडी निजामपूर महानगरपालिकेतील नगरसेवक पदाच्या निवडणुकीमध्ये एका अपक्ष उमेदवाराचा पराजय झाल्याने त्या पराजयाचा राग म्हणून भिवंडी येथील कामतघर भाग्यनगर या परिसरातील तरुण मंडळींना काही अज्ञात गावगुंडांनी मारहाण केल्याची प्रकार घडला आहे। या मारहाण प्रकरणामधील भिवंडीमधील भाग्यनगरमधील 9 तरुण मंडळी आज पोलीस स्टेशनमध्ये अटक आहेत। या संदर्भात येथील भाग्यनगरमधील या पालकांनी आज महा 83 डेली न्यूजला दिलेली या प्रतिक्रिया। हां, तर इलेक्शन होतं ना, इलेक्शन होतं साहेब। इलेक्शन में पिंट्या पाईकराव उभा होता, अपक्ष उभा होता। तर तो निवडणुकीला उभं असल्यामुळे आम्ही सगळे त्याच्यासोबत सपोर्टला होतो। मग निवडणूक झाली 14-15 तारखेला इलेक्शन होतं। 16 तारखेला ते काय म्हणतात ते हे होतं, ओपनिंग होती काय निवडून आल्यावर। तर ते आम्ही तर सगळे प्रचार विचार केला आहे त्याचा सगळा। माझा पोरगा पण होता प्रचार करायला, त्याच्यासोबतच होता। तर मग निवडून आला, मग हारला ना। हा हारला तर मग आमचे पोरं होते, आमच्या पोरावर भानगड निर्माण केली यांनी। भानगड निर्माण केली, मारहाण चालू केली की बा यांच्यामुळं आम्ही निवडून आलो नाही म्हणून। पोरांना मारहाण केली, 2-3 दिवस मारहाण केली। मग 7 तारखेला भांडणं केले त्यांनी। 7 तारखेला भांडणं केले। माझ्या मामाचा मुलगा आहे, त्याला मारहाण केली। तर मग चेतन आला। माझा मुलगा बोलला का बरं मारहाण करते, कशाला भांडणं करते? तर बोलते तुला काय 4-5 जणांनी माझ्या पोराची कॉलर पकडली, मारहाण केली। आणि मग यांना आम्ही फरार केलं, इकडे तिकडे जा म्हणून। जायला लावलं त्यांना। तर बंट्यांनी हे गाड्या बिड्या फोडल्या सगळ्या। गाड्या फोडल्या, हाताने फोडल्या आणि पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट दिली आणि बोलतं की मला मारहाण केली। तेच रक्त त्यांनी गाड्याबिड्याला लावलं, मला मारलंय बोलते यांच्या पोरांनी बोलते। आणि मला पण बोलते तुझ्या पोराला बघ बोलते, छिनाल बोलते तुझ्या पोराला बघ म्हणते, कसं फसवतं बोलते मी बोलते। असा पिंट्या पाईकराव बोलला मला, शिवागाड केली त्याने तिथे मला पोलीस स्टेशनला। आणि पोलिसांनी आम्हाला तिथं बसून ठेवलं, आमची कंप्लेंट घेतली नाही पोलिसांनी। आणि कधी कंप्लेंट केली ते पण माहीत नाही। आमची ते चार्जशीट येऊन पडली, आम्हाला कंप्लेंट कधी केली ते पण माहिती नाही आम्हाला। तर तुम्ही आज काय निवेदन दिलेलं आहे? पोलीस आयुक्तांना निवेदन द्यायला तुम्ही आज आलात, काय निवेदन दिलं तुम्ही? की बा आम्हाला घर राहायला भेटावं। आमचे घरं दारं सगळे फोडले त्यांनी भांडणं झाल्यावर। 14 तारखेला परत भांडणं केले त्यांनी, 7 तारखे झाल्यानंतर। 14 तारखेला घरं बारं सगळे आमचे तोडून टाकले, गॅससुद्धा नेले आमचे, शिगडीसुद्धा नेली। पितळाचे भांडे वगैरे ते सुद्धा घेऊन गेले। कपडा नाही आमच्या अंगाला, आम्ही घराच्या बाहेर असतात। तिथे 2 महिने झाले, माझ्या सुना घरात नाही होत्या। त्या मॅक्सवर आम्ही होतो तसेच पडालो आम्ही, एवढी त्याने आमच्यावर अत्याचार केले साहेब। आता अटक झाली आहे ना तिकडे त्यातल्या काही लोकांना? आमच्या पोरांना अटक झाली, त्यांना अटक नाही झालेली आहे। त्या पोरांना त्या सागरनी पुरं घर तोडलंय आमचं। त्यांनीच मारहाण करून आमच्या मुलांना आम्ही स्वतः तिकडे अटक करून ते आमच्या मागं लागलेत आणि बोलतात आम्हाला रस्त्याने दिसले तर बोलतात तुम्हाला मारून टाकू, बाहेर आले तर तुम्हाला काढून टाकू, जिवंत ठेवणार नाही तुमचे मुलं। मग आम्ही गुन्हा दाखल त्यांनी केला, मुलं आमचे जमा आहेत आणि आम्ही घराच्या बाहेर आहे। आता आम्हाला सेफ्टी काय, आम्हाला न्याय मिळवून द्यावा साहेब तुम्ही। हे कुठल्या एरियामध्ये घडलं आणि आता तुम्ही 2 महिन्यापासून म्हणता घराच्या बाहेर आहात, तर पुढचं पाऊल काय तुमचं? आमचं काय आमच्या संगे न्याय व्हावा आणि आम्हाला आमच्या घरोदारीला भेटावा आम्हाला मिस्टर आहेत काहीत न, तर त्याच्यामध्ये एकेकाच आम्ही पॅरेंट्स आहेत, ते मुलांना सांभाळतो। आणि कमी वयाची मुलं आहेत आमचे, त्यांनी अटक केलेलं आहे, त्यांच्यावर काय काय गुन्हे दाखल केलेत। आम्ही रेंटनी राहतो तरी पण बोलतात त्यांचे स्वतःचे घर आहे, घरात घेऊन यांनी आमच्या मुलांना मारहाण केली। असे सगळे खोटे गुन्हे त्यांनी आमच्यावर दाखल केलेले आहेत। आम्हाला न्याय पोरावर पण केले द्यावा साहेब तुम्ही। पैसे घरात नाही होते, पितळाचे भांडे होते ते पण नेले, गॅस सुद्धा नेला, सिलेंडर दोन्ही पण घेऊन गेले, फोडी केली त्यांनी। आम्ही रात्रभर पळून गेलो, मुली आहेत त्यांना घेऊन पळून गेलो आम्ही, पण पाठीमागे त्यांनी आमची घरफोडी केलेली आहे। बचत गटाचे पैसे होते माझे 1,80,000, ते पण गेले माझ्या घरातले। घर बांधायला घेतलं होतं मी, घरासाठीच काढलं होतं लोन मी, ते पण पैसे नाहीत घरात। आणि ते अशा धमक्या देतात, बाहेर आले तरी पण तुमच्या मुलांना आम्ही जिवंत सोडणार नाही। ठीक आहे, पोलिस सामने धमक्या देतात, तशा गोळ्या दाखवतात।